आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय मी करते ना, मला सांगा ना. नाही नाही नको राहू दे, तू जा ना, बाकीची घरातली कामं कर. जा जा जा. ओमी तुझं झालंय का सगळं? येस. किती टाइमपास आहे रे तुझा. छान बनवलंयस का सँडविच. थँक्यू. अरे 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 रिया, ओमी, अरे काय अवस्था करून ठेवली तुम्ही किचनची. आणि तुम्ही दोघे इथे काय करताय? निघा आधी, निघा. मम्मा मम्मा हे बघ, तू ना आम्हाला थँक्यू म्हणायला हवंस, तर तू आम्हालाच ओरडतेस. थँक्यू कशाबद्दल? हा इतका पसारा केलात म्हणून? छे छे, आत्या बहिणीची वधू परीक्षा घेणार म्हणजे नेमकं काय करणार हे आम्ही शोधून काढणार आहोत. त्यासाठी. येस. काय? पण हे कसं करणार आहात तुम्ही? मम्मा यू जस्ट वेट अँड वॉच. ओमी आत्याचा फेवरेट ज्यूस रेडी आहे ना? येस. आकाश रे बाबा, पाडशील तो. गुड. हे कशाला? हे ते ठेव. अच्छा, काही कळत नाही याला. बघा एवढी मोठी प्लेट हिला ना, तू येत जा किचन मध्ये मधून मधून. सँडविच छान दिसते पण. हा हे अरे प्लेटिंग सुद्धा येत नाही पण सगळं करायचंय. ओके ओके, सो कॅरी दिस अँड फॉलो मी. मम्मा प्लीज एक्सक्यूज अस, आम्ही फार महत्वाच्या कामाला चाललोय. हो ओके जा. चलो. फॉलो मी म्हणते आणि मागेच राहतेस. तू पुढे चालायला लागतोस. दमवला त्याने. खूप कामं केली पण मला छान वाटतंय. काय वाटतंय? छान वाटतंय. मला ना तुझं काही कळतच नाही अंजली. कालपर्यंत म्हणत होतीस मी त्या देवांशीच लग्न करणार, मी त्या देवांशीच लग्न करणार, आणि आज सईला बघायला तो देवांश जहागीरदार येतोय म्हटल्यावर उत्साह असा ओसंडून वाहतोय तुझा. म्हणजे त्या त्या काय त्या हिरोईनी असतात ना पिक्चर मधल्या, त्यांचं काय ते ब्रेक फेल होतं ते. हार्ट ब्रेक म्हणायचंय का तुला? हा तेच, ते हार्ट फेल होतं. अगं तेच ग बाई, ते जे काय होतं ते. तेव्हा नाही का त्या अशा म्हणजे अशा वेड्यासारख्या वागायला लागतात, मग कधीतरी अतिच असतात. तसं झालंय का तुझं? अगं मॉम, मी खरंच आनंदात आहे. तू आनंदात आहेस? सईचं लग्न देवांश जहागीरदारची होणार आहे हे कळूनही तू आनंदात आहेस? नाही, त्या सईला ना जे काय स्वप्न रंगवायची आहेत ना ती रंगवू दे, पण मी तिच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा करणार आहे, यामुळे मी आनंदात आहे. काय करणार आहेस नक्की, मला कळेल का? मॉम, मी काही तुझ्यासारख्या जीव द्यायच्या धमक्या वगैरे नाही देणार आहे, किंवा आरडाओरडा करणं, सीन क्रिएट करणं असं पण नाही करणार आहे. मी जे काही करणार आहे ते प्रॉपर वेळेत आणि वेळ घेऊन करणार आहे, शांतपणे. काय करणार आहेस तू शांतपणे? मग जरा पेशन्स ठेव. आज मुलाकडचे येणार आहेत ना बघायला संध्याकाळी, ते आल्यावर तुला कळेल मी जे काही शांतपणे करणार आहे ते. मॉम, मी ना खूप थकली आहे, प्लीज माझा फोन आणून दे ना बाहेर. क्या क्या आता जा ना, जाऊन घे. आली मोठी, आलाय वंचनचा पुळका. त्याचीच वाट लावली. या थँक्यू मॅम. याचं काय आहे? हा बोल. हे अंजली, कशा रे तुम्ही? अच्छा लिसन, वो
आज शाम को ऑडिशन है, लक्षात आहे ना? खड्ड्यात गेली तुझी ऑडिशन. माझ्या घरी ना प्रोग्राम आहे, नाही जमणार मला, नाही येणार मी. कसला कार्यक्रम? तुला नुसतं चौकशा ना? मुलगा बघायला येतोय मला. येणार तू चहा पोहे बनवायला? हा? आत्या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. तुझ्या आवडीचं सँडविच. आणि तुझं फेवरेट ज्यूस. काय आज सगळे नोकर सुट्टीवर गेले की काय? नाही आहेत ना. मग तुम्ही हे करण्याचं कारण? आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं होतं म्हणून आम्ही हे बनवून आणलं. वाव, काय काम आहे माझ्याकडे? म्हणजे तुमचं काही स्पेशल काम असेल माझ्याकडे तरच माझ्यासाठी असं काहीतरी केलं जातं ना, म्हणून विचारते. सांगा लवकर, काय काम आहे? अगं तसं नाही, म्हणजे कालपासून तुझा मूड ऑफ वाटत होता, त्यामुळे आम्ही तुझ्या फेवरेट गोष्टी बनवून आणल्या. माझा मूड अजिबात ऑफ नाही, सगळं छान चाललंय. आज आपण दादासाठी मुलगी बघायला जाणार आहोत. घरातले सगळे खुश आहेत, पण तू खुश दिसत नाहीयेस. असं वाटतंय की तू काहीतरी विचार करतेयस. अरे असं काय करतो सोमी? आता दादाचं लग्न करायचंय म्हटल्यावर एवढी सगळी कामं आहेत ना, आणि घरात एवढी इम्पॉर्टंट गोष्ट घडत असताना आत्या थोडा तर विचार करेलच ना, हो ना? पण आत्या, फायनल डिसिजन तू तुझंच असणार आहे ना. मग आणि आफ्टर ऑल तू या घरातली बॉस आहेस. ए फक्त बॉस नाही, शी इज अ सुपर बॉस. नाही म्हणजे घरात सगळ्यात महत्वाचे डिसिजन्स फक्त आत्याच घेते, आणि ते नेहमी परफेक्ट असतात. राईट? एकदम राईट. तुम्ही दोघं ना खूप हुशार आहात, पण एक प्रॉब्लेम आहे, मी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे. हे सगळं का चाललंय हे मला बरोबर कळतंय, त्यामुळे पटकन सांगा काय काम आहे. नाही नाही आत्या, अगं काम वगैरे असं काहीच नाहीये, पण खरं खरं सांग, तुला हे लग्न मान्य नाहीये ना? अगदी असं काही नाही, पण जे काही चाललंय ते सगळं जरा घाईत चाललंय असं वाटतंय मला. आत्या, वी नो की तुला ह्या घरात येणारी सून आपल्या स्टँडर्डची हवी आहे. अगं पण पप्पा सांगत होते की त्या मुलीकडे पण जमीन आहे. हा सध्या काहीतरी कोर्ट केस सुरू असल्यामुळे थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत, पण ती तिच्या नावावर होईलच ना आज ना उद्या, आणि मग ती आपल्यासारखी श्रीमंत होईल. तुम्हाला कोणालाही माझं बोलणं नीट कळलेलंच नाही. मुलगी ही फक्त पैशाने श्रीमंत नकोय, तर ती डोक्यानेही श्रीमंत असायला हवी. म्हणजे म्हणजे त्या मुलीकडे विजन असलं पाहिजे, जग जिंकण्याचा कॉन्फिडन्स पाहिजे. हातात 500 रुपये जरी असले ना तरी त्या 500 रुपयाचे 500 करोड कसे करू शकतो हे समजण्याची अक्कल पाहिजे. पण आत्या, ती मुलगी स्मार्ट आहे का, हुशार आहे का, हे आपल्याला कसं कळणार? गुड क्वेश्चन. मी तिला 3 प्रश्न विचारणार आहे, आणि त्या प्रश्नांची उत्तरं जर का तिने मला हवी तशी दिली नाही तर
तर मुलगी रिजेक्ट. आत्या काय असणार आहेत ते 3 प्रश्न? तुम्हाला का सांगू मी? आणि तुम्हाला इतका इंटरेस्ट का? ऍक्च्युली आत्या आम्हाला प्रश्नांमध्ये नाही, त्याची उत्तरं काय असतील ना ह्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आत्या प्लीज ना, आम्हाला तरी सांग ना. वी प्रॉमिस, आम्ही ना कोणालाच नाही सांगणार. ठीक आहे, मी ते 3ही प्रश्न तुम्हाला विचारते. बघू तुम्हाला उत्तर देता येत आहे का? रेडी? येस प्लीज. येस. तर पहिला प्रश्न, लग्न करून मुलगी सासरी गेल्यावर तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचं नातं कोणतं असतं? मला वाटलंच होतं तुम्हाला उत्तर नाही देता येणार. नाव दुसरा प्रश्न, जर का देवाने तुम्हाला असं ऑप्शन दिलं की तुम्हाला जन्म घ्यायला श्रीमंत घरात आवडेल का गरीब घरात, तर कोणतं ऑप्शन सिलेक्ट कराल? ऑब्विसली, म्हणजे कोणाला पण श्रीमंत म्हणून जन्म घ्यायला आवडेल ना. ऑब्विसली you're wrong. हेही उत्तर चुकलं. लास्ट क्वेश्चन, तुमच्यावर एखादं संकट आलं तर त्याला सोडवण्याचा प्रयत्न कराल का त्यापासून पळ काढाल? प्रॉब्लेम मध्ये कोणाला राहायला आवडेल? ऑब्विसली त्याच्यापासून लांबच राहायला आवडेल ना. हो. पळ काढणार. मला वाटलंच होतं तुम्हा दोघांनाही या 3ही प्रश्नांची उत्तरं देताच येणार नाही. उत्तर तरी सांग मग. सांगू? बर, ऐका. बस, या 3ही प्रश्नांची उत्तरं जर का त्या मुलीने अचूक दिली तर ती माझ्या परीक्षेत पास, नाहीतर फेल. आत्या कसले सॉलिड प्रश्न आहेत ग तुझे. अरे प्रश्नांपेक्षा उत्तर बघ ना, कसली सॉलिड आहेत. बघू आता संध्याकाळी ती मुलगी माझ्या प्रश्नांची काय उत्तर देते ते. ऐक ना, मी तुला मदत करू लाग. हा, इथे बैस. आता कुठे पाय बरा होतोय, लागली लगे कामाला. बस. पण आई मला सांग, तू काम करणार आणि मी बसून राहणार, बरोबर वाटतं का?
आईने सांगितले ना तेवढंच करायचं. बसून राहा म्हटली ना बसून राहायचं. मामा आता तू पण बस. काल मुलांनी कमालच केली. काय झालं? भैरवी ताईंना विचारून घेतलं त्या काय 3 प्रश्न विचारणार आहेत तिला ते. मी काय म्हणते तिला लगेच सांगू का प्रश्नांबद्दल? हो हो सांग. म्हणजे पुढे काही गोंधळ होणार नाही. ठीक आहे सांग. आई मुलाच्या आईचा फोन आहे. अरे घे ना मग. हा नमस्कार. काय म्हणताय? कामात आहात का तुम्ही? डिस्टर्ब नाही ना केलं तुम्हाला? शेवट डिस्टर्ब कसलं. आता तुम्ही येणार आहात त्याचीच तयारी चालली आमची. काही नाही अहो, मी एक विनंती करायला फोन केला होता. माझ्या होणाऱ्या सुनेशी मी थोडं बोलू शकते का प्लीज? प्लीज काय त्याच्यामध्ये, तुमचा आता हक्कच आहे तिच्यावरती. 1 मिनिट देतो तिला. अगं नको काय. अगं, अशी काय करतेस? काय म्हणताय बघ तरी. बोल 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 बाळा. बोलू त्यांच्याशी. बघ काय म्हणायचं बघ. हॅलो मॅडम. मॅडम काय त्यापेक्षा आई म्हण मला, तेच जास्त आवडेल. सॉरी. हॅलो मॅडम आई. परत मॅडम. अगं आता तुला म्हंटल ना मॅडम म्हणू नकोस म्हणून. बरं बरं होईल सवय हळूहळू. बोला आई मॅडम. बरं काही महत्वाचं सांगायला तुला फोन केलाय मी. हो बोला ना. आम्ही आज संध्याकाळी तुला बघायला येऊ ना, तेव्हा देवांशी आत्या तुला 3 प्रश्न विचारेल. प्रश्न म्हणजे मला समजलं नाही मॅडम. सॉरी आई. नाही म्हणजे ती त्यांची पद्धत आहे माणसं पारखायची. कसं आहे ना, आपली होणारी सून समजूतदार असायला हवी, हुशार असायला हवी. मग हे शोधायचं कसं, म्हणून त्यांनी 3 प्रश्न निवडले आणि मी त्यासाठीच तुला फोन केलाय. मी तुला आता ते प्रश्न सांगते आणि त्याची उत्तरं पण सांगते. हा सॉरी मॅडम आई, पण ही तर फसवणूक झाली ना. हे बघा, त्यांना जे प्रश्न विचारायचे ना ते विचारू द्या. मी प्रामाणिकपणे मला जसं जमेल ना तशी त्यांची उत्तरं देईल. नाही, तुझा विचार खरंच खूप चांगला आहे ग. पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची जर तू त्यांना हवी तशी उत्तरं दिली नाहीस ना, तर त्या तुला पसंत करणार नाही आणि ते मला अजिबात व्हायला नकोय. म्हणून मी तुला प्रश्न तरी सांगते फक्त. हा, त्याची उत्तरं मग तुला हवी तशी तू दे. आणि तिथे जर काही गोंधळ झाला तर मी असेनच ना तुला मदत करायला. हा हो ठीक आहे आई. बरं मग विचारते हा प्रश्न. पहिला प्रश्न, सून जेव्हा लग्न करून घरी येते तेव्हा तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचं नातं कुठलं असतं? आजकालच्या सगळ्या मुलींना असं वाटतं लग्न झाल्यावर आपला नवरा हे एकच नातं महत्वाचं, पण तसं नसतं. आपला नवरा ज्या घरात घडला, लहानाचा मोठा झाला, त्या घरातील प्रत्येक नातं हे खूप महत्वाचं असतं. विवेकानंद नेहमी म्हणायचे, आईशी असलेलं नातं हे वडाच्या झाडासारखं असतं. अगदी तसंच ते मूल सुद्धा आपल्या आईशी घट्ट जोडलेलं असतं, वडाच्या फांदीसारखं. आणि सून त्या पक्षासारखी असते जी त्या झाडावर घरटं बनवते. तेव्हा त्या पक्षाने विचार करायचा नसतो की ती एकच फांदी फक्त चांगली आहे. त्याने सगळ्या फांद्यांना आपलं मानून घेतलं पाहिजे, कारण प्रत्येक फांदी ही मुळापासून जोडलेली असते. म्हणून नवरा जेवढा महत्वाचा, तेवढीच नवऱ्याच्या घरातली सगळी नाती सुद्धा खूप महत्वाची असतात. बरोबर ना? हॅलो आई. काय झालं? माझं काही चुकलं का? अगं अगदी बरोबर. उलट मला आश्चर्य वाटतंय
की इतकं अचूक उत्तर तू कसं काय दिलंस? खूप छान. हे उत्तर ऐकून ना आमच्या भैरवीताई नक्की खुश होतील. आता दुसरा प्रश्न. देवानी जर तुला विचारलं की तुला श्रीमंत म्हणून जन्माला यायला आवडेल की गरीब म्हणून, तर ह्या प्रश्नाचं काय उत्तर देशील तू? मी श्रीमंत किंवा गरीब कुठल्याही घरात जन्माला येऊ दे, पण नंतर ते बदलूच शकतं ना. म्हणजे श्रीमंत असेल तर अचानकपणे गरीब सुद्धा होऊ शकते, आणि गरीब असेल तर कष्ट करून मेहनतीने पैसे कमवून मी श्रीमंत होऊ शकते. श्रीमंत किंवा गरीब अशा कुठल्याही घरात मी जन्माला आले ना, तरी देवाला माझं एकच मागणं असेल, मला धडधाकट शरीर आणि चांगली बुद्धी दे, म्हणजे मी मेहनतीने खूप पैसे कमवू शकेल. अरे वा, किती छान उत्तर दिलं. भैरवीताईंचं माहित नाही, पण मला तुझं उत्तर बाई खूपच आवडलंय. थँक्यू आई.